नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. माझ्याकडे आम्ही वहिनी करून घेतलीये. हे बघा, हिचं नाव आहे लतुरी. हा माझा भाऊ छोटा अण्णा. सोके बरोबर आहे. हा, उगाच केली असं वाटतंय. लय दादागिरी करते आमच्या भावावर. पाहुण्यातली करू नका. शाण्याचा मित्रांनो जोक केला होता. माझी वहिनी खरंच खूप चांगली आहे, सुगरण आहे. आता तिलाच लावणार आहे मी जेवण पण. नाही, चांगली आहे, खरंच चांगली आहे, खरंच. अण्णा, गौरी, तुम्ही काय खाणार? पनीरची भाजी, भात, डाळ आणि चपाती आणि पापड, लोणचं. घरी जा. कणिक मळून भिजत ठेवली. आता आपण पनीर टिक्काची सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला कांदे लागणार आहे. मिरची घेतली आणि एक मोठा टोमॅटो. टोमॅटोमुळे पनीरला खूप छान अशी चव येते. आणि टोमॅटो खूप बारीक असं पण नाही आणि खूप मोठं होतं पनीर, जेणेकरून ते व्यवस्थित भाजेल. कांदा मिरची भाजून घ्यायची छानपैकी. टोमॅटो छान असं भाजून घ्यायचा कांदा भाजला की. तर हे मगाशी जे आपण टोमॅटो मिरची वगैरे वाटून घेतली ते तेलामध्ये टाकलेलं आहे. हे मी आमची चटणी, हळद, मीठ, लाल तिखट याचं मिक्स बनवलंय. पनीर ठेवून ठेवलेलं आहे. चला मग बनवूया. हे अशा प्रकारे छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. आणि मग हा जो मिक्स मसाला मी बनवलाय तो पण टाकूया. ह्याच्यामध्ये काजूची पेस्ट पण आहे. हे अशा प्रकारे भाजून घ्यायचं छान तेल सुटेपर्यंत. घ्यायचे द्या ना पैसे असलेवाली, ते घेऊन देत नाहीये. काय बोलायचं का तुम्हाला याच्यावर? हा, मला 3 ते 4 शेगडी घ्यायची. तुम्ही बोलता ना, परत बोल अंकू, परत बोल ना. तर अशा प्रकारे इथे हा मसाला भाजून घेतलाय तेल सुटेपर्यंत. आणि याच्यामध्ये आता आपण पनीरचे क्यूब्स जे आहेत ते टाकूया. मी पनीर सहसा तळून घेत नाही, तळून नाही आवडत मला, ते पुन्हा कडक होऊन बसतं. तर मी असंच पनीर टाकते. छान मिक्स करून घ्यायचं. आणि गरम पाणी ते करत ठेवलं मी, तर ते गरम पाणी याच्यामध्ये आपण टाकायचं. तर अशा प्रकारे मग हे आपण याच्यामध्ये गरम पाणी जेवढं तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढं टाकून घ्या. तर अशा प्रकारे आपण आता कोथिंबीर टाकून घेऊ. ही आमची छोटी मेगा आणि ही 3 नंबर मेगा. छान असा कलर आलेला आहे पनीरला. याला आता आपण शिजवून देऊयात आणि चपाती करायला घेऊया. कोण कोण किती चपाती खाणार बघ जरा. अण्णा किती खाणार आहे? त्यांच्या 3. तू माझी दीड कशी बनवायची? तुझी माझ्या दोघीमध्ये 3 बनव. असं का? तर मला 2 खायचेत ना. मग तू 2 खा, मी 1.5 खाते. माझ्या आधी पियुष खाईल. असं का? मला वाटलं 1.5 बनवता यायचं काय. सुगरण आहे पण. तुला शिकवले का 3 चपाती बनवायला? नाही ना, तू बोललीस मी 1.5. मला विचारलं तू किती खाणार? तुझ्या किती बनवू? तू बोलली 1.5 बनव. 1.5 कशी बनवायची? मेंदू कुठे? गुडघ्यात. नाही कुठे? लग्नानंतर पप्पांकडे ठेवलंय मी. इथे यूज जास्त करत नाही. इथे यूज करून काय फायदा नाही. कितीही केलं तरी माणसं म्हणतात त्यांना डोकंच नाही. कुठे मेंदू? पप्पांकडे. पप्पांकडे येताना का आणला नाही? त्याचा काय उपयोग नाही. पप्पांकडे कधी यूज झाला नाही, मग इकडे कधी यूज होणार. काय करतो बाबू? कशा जेवायचंय बाबू? थांब ना, सगळंच घ्यायचं. पियुषला पनीर आवडतं, तर माझा भाऊ त्याला ताट करत होता आणि ते झाल्यानंतर आम्ही लगेच जेवायला बसलो. तर बघूया आपण कसं झालंय जेवण. कसं झालंय? एक नंबर. कसं झालंय गौरी जेवण? अजून खाल्लं नाही. हा माझ्या काकीने दिलेला ठेचा आहे. माझ्या छोट्या काकीने बनवलाय. खूप छान बनवते. मला तिच्याच हातचा आवडतो. तुला कोणाच्या हातचा आवडतो ठेचा? मलाही आत्याचा सत्ता आवडतो. कुठली आत्या? छोटी आत्या. किती आत्या आहेत तुला? लहानपणी गणित शिकलं नव्हती का?
गणितामध्ये काय प्रॉब्लेम होता का तुमचा मॅडम? क्लासेस घेत होता ना तुम्ही? पियुष कसं झालंय? हा? आपला दिवस किचनमध्ये सुरू होतो आणि तिकडेच संपतो, त्याच्यामुळे ते क्लीन ठेवणं गरजेचं आहे. हा व्लॉग इथे संपलाय. खूप भन्नाट दिवस होता. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. गुड नाईट. दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट हा नेहमी किचनमध्येच होतो माझा. तर आजचा व्लॉग इथेच संपलेला आहे. दिवस खूप छान होता, भन्नाट दिवस होता. तर शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.